हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम कशी करायची ती आज आपण बघूया। सर्वात आधी मी 1/3 कप दूध घेतले आहे। त्यानंतर यामध्ये 1/3 कप साखर घालायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे। अगदी कमी गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे। यानंतर यामध्ये 1/3 कप कोको पावडर मी यामध्ये घातलेली आहे। परत याला पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी तुम्हाला गॅसवर ठेवून हे खाली काढून घ्यायचे आहे थंड करण्याकरिता। बघू शकता हे बॅटर तयार झालेला आहे। चॉकलेट सिरप तयार झाल्यानंतर आपण हे थंड करायला ठेवूया। हे चॉकलेट सिरप तयार झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया आईस्क्रीमसाठी। आपल्याला एका बाउलमध्ये व्हिप क्रीम घ्यायचं आहे। स्टार व्हिप क्रीम मी इथे वापरलेली आहे। साधारण 1.5 कप मी इथे व्हिप क्रीम वापरणार आहे। बघू शकता इथे मेजरमेंटचे कप आणि मी 1.5 कप इथे व्हिप क्रीम घालून घेणार आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचे व्हिप क्रीम इथे वापरू शकता। 1 कप टाकलेला आहे। यानंतर अर्धा कप मी परत व्हिप क्रीम यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला आपल्याला 1 मिनिटाकरिता बीट करून घ्यायचे आहे। बीट करायच्या आधी 2 ते 3 थेंब मी इथे व्हॅनिला एसेन्स घालणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एसेन्स स्किप करू शकता। 2 ते 3 थेंब मी इथे एसेन्स घातलेला आहे। आता बीटरच्या साहाय्याने मी याला साधारण 1 ते 2 मिनिटाकरिता बीट करून घेणार आहे। 1च्या स्पीडवर बीट झालेला आहे। आता यामध्ये 1/2 कप मिल्क मेड मी ऍड केलेला आहे। यानंतर आपल्याला यामध्ये मी चॉकलेट सिरप जी मी तयार केलेलं होतं थंड झाल्यानंतरच तुम्हाला यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जेवढं केलेलं असेल तेवढं पूर्ण सिरप घाला। जर फिकं हवं असेल तर तुम्ही त्यातला अर्धा कपच चॉकलेट सिरप यामध्ये घालू शकता। हे परत मी 1 मिनिटासाठी बीट केलेलं आहे आणि याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे आईस्क्रीमचं बॅटर इथे छानपैकी तयार झालेलं आहे। यामध्ये तुम्ही चॉकलेटचे तुकडे किंवा चोको चिप्स यामध्ये घालू शकता आणि यानंतर स्पॅच्युलाने परत तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचे आहेत। मी यामध्ये कॅडबरी चॉकलेटचे तुकडे इथे घातलेले आहेत। तुम्ही चोको चिप्स घालू शकता आणि हा आईस्क्रीम टीन माझ्याकडे आहे। यामध्ये मी हे पूर्ण मिश्रण घालून घेणार आहे। खूप छान आणि टेस्टी ही आईस्क्रीम तयार होते आणि खूप सॉफ्ट होते। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। हे सर्व बॅटर मी यामध्ये घातलेलं आहे। जर तुमच्याकडे आईस्क्रीम पॉट नसेल तर तुम्ही स्टीलच्या पॉटमध्ये किंवा काचेच्या पॉटमध्ये पण तुम्ही हे आईस्क्रीम सेट करायला ठेवू शकता। यानंतर जे चॉकलेटचे तुकडे होते यामध्ये थोडे थोडे मी वरती घालून घेणार आहे। थोडे थोडे तुकडे यावर घालायचे आहेत। यानंतर जे चॉकलेट सिरप होतं ते मी चमच्याने अशा प्रकारे यावर घालून घेणार आहे आणि टूथपिकच्या सहाय्याने यावर डिझाईन करून दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही आता टूथपिक आपल्याला आडवी अशी फिरवून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी डिझाईन यावर तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि ही डिझाईन तयार झाल्यानंतर आपल्याला ही सेट करायला ठेवायची आहे। साधारण 10 ते 12 घंट्याकरता रेफ्रिजरेटरमध्ये मी याला सेट करून घेणार आहे। बघू शकता खूप सुंदर आणि टेस्टी अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे। अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे। आता याला मी काढून घेणार आहे खाण्याकरिता। बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे। मी इथे सराट्याच्या सहाय्याने ही आईस्क्रीम काढून घेणार आहे। तुमच्याकडे जर आईस्क्रीम स्कूप असेल तर तुम्ही त्याने पण काढू शकता। अशा प्रकारे मी स्लाइसेस करून वाट्यांमध्ये काढून घेणार आहे। खूप सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। अशा अलग अलग आईस्क्रीम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता। आणि यावर थोडंसं चॉकलेट सिरप मी साईडला ठेवलेलं होतं ते मी यावर घालून घेणार आहे। बघू शकता खूप सुंदर अशी टेस्टी आईस्क्रीम तयार झालेली आहे।
चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.